अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आजच आमचे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि घंटीचं बटन दाबा. नेहरू महाविद्यालय नेर जिल्हा यवतमाळ येथील एम.ए. मराठी फर्स्ट इयरच्या या क्लासमध्ये वर्गामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी हर्षवर्धन तायडे. आज प्रथमच आम्ही ही ऑनलाईन तासिका घेतो आहे. याचा आपण YouTube आणि फेसबुकवर सुद्धा सर्व एम.ए. मराठी फर्स्ट इयरचे विद्यार्थी लाभ घेऊ शकता. मला ही ऑनलाईन तासिका करण्याची परवानगी किंवा चित्रीकरण करण्याची परवानगी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर M.D. वडते सर यांनी दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमच्या मराठी विभागाचे HOD डॉक्टर प्रवीण बनसोड सर, माझे मार्गदर्शक डॉक्टर शांतरक्षित गावंडे, त्याचबरोबर माझे सहकारी प्राध्यापक पंकज चव्हाण सर यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. मी हर्षवर्धन तायडे आपणा सर्वांचं माझ्या या तासिकेला मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या पुढे बसलेले माझे सगळे एम.ए. चे विद्यार्थी आपण बघू शकता. गुणरत्न या ठिकाणी दाखवतो आहे आपल्याला. ते सगळे एम.ए. फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत. आतापर्यंत बऱ्याचशा तासिका या ठिकाणी झालेल्या आहेत आणि आता ही तासिका या ठिकाणी होत आहे. एम.ए.च्या या अभ्यासक्रमामध्ये बरेचसे विषय असतात. तर यामध्ये मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी हा एक विषय आहे. मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी आरंभ ते 1818 आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर यामध्ये आपण यादवकालीन महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेलं आहे आतापर्यंत की यादवांची राजसत्ता म्हणजे यादवांचं ते कशा कशा पद्धतीनं ती राजसत्ता सुरू होती ते पाहिलेलं आहे आपण. त्याचबरोबर यादव सत्तेचा पराभव कसा झाला त्याची मीमांसा सुद्धा आपण पाहिलेली आहे की वेगवेगळी कारणं होती त्यांच्या पराभवाची, आहे की नाही. त्याचबरोबर आता यादवकालीन सामाजिकता कशी होती ते सुद्धा आपण पाहिलेली आहे. तर या ठिकाणी बघा, एक यादवकालीन सामाजिकतेमध्ये चातुर्वर्ण व्यवस्था होती. बघा, चातुर्वर्ण व्यवस्था म्हणजे ही जी वर्ण व्यवस्था होती यामध्ये ब्राह्मण, ठीक आहे, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर या वर्णाबाहेर जाऊन काम करण्याची त्यावेळेची सुविधा कोणालाही नव्हती. त्या जातीने त्या पंथाने त्या जातीमध्ये धर्मामध्ये राहूनच त्या वर्णामध्ये राहूनच काम करायची होती. आता ब्राह्मण मध्ये ही वेगवेगळ्या प्रकारचे ब्राह्मण आपल्याला पाहायला मिळतात. क्षत्रियांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे प्रांत परतले सगळे ते वेगवेगळे आपल्याला दिसतात. वैश्यामध्ये सुद्धा आणि शूद्रामध्ये तर विचारूच नका. म्हणजे शूद्रामध्ये सगळ्या जाती आहे. म्हणजे आपण म्हणतो OBC, SC, ST वगैरे जे म्हणतोय आजच्या काळामध्ये, आहे की नाही. तर ते मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आहे ना, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, या सगळ्या ज्या जाती आहे आजच्या त्या आपण त्याच्यामध्ये पाहतो. परंतु आपण या आता मध्ययुगीन काळाचा इतिहास पाहतो आहे. तर त्यामध्ये ही चातुर्वर्ण व्यवस्था त्या काळामध्ये अस्तित्वात होती. तर इथे बघा काय म्हणतात, प्राचीन काळापासून भारतीय समाज रचनेत हिंदू समाज व्यवस्थेत चातुर्वर्ण व्यवस्था होती. हिंदू समाज म्हणजे चातुर्वर्ण आणि चातुर्वर्ण म्हणजे हिंदू समाज, अशी अभिन्नता आज हजारो वर्ष आहे. महाराष्ट्र आणि यादव राजसत्ता असलेला महाराष्ट्राचा कालखंडही त्याला अपवाद नाही. वेदकाळी व पुढेही अनेक शतके समाजात आमच्यासारखे वर्ण नसून ब्राह्मण, क्षत्रिय हे वर्ग होते असे म काणे ह्या पंडिताचे मत आहे. आता ते म्हणतायत की हे जे वर्ण आहे हे नंतरच्या काळातले आहे. पूर्वीच्या काळात वेद काळामध्ये, ज्या काळामध्ये वेदांची रचना झाली आहे, मग जे 4 वेद आहेत, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद, या वेदांची जी रचना झाली त्यावेळेला फक्त हे 2च वर्ण अस्तित्वात होते असं श्री म काणे म्हणतात. त्यांचं ते संशोधन आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र हे 2 वर्ण त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि या प्रत्येक वर्णामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाती, पंथ तुम्हाला पाहायला मिळतील. तर हे झालं. त्याच्यानंतर सहस्त्रबुद्धे लिहितात, श्री पुग सहस्त्रबुद्धे लिहितात, प्रारंभी एकच वर्ण होता
त्यातून गुणकर्म भेदाने पुढे 4 वर्ण निर्माण झाले असे रामायण, महाभारत, भागवत, ब्रह्मपुराण, लिंगपुराण इत्यादी प्राचीन ग्रंथात वारंवार सांगितलेले आढळते. वेदाध्ययन, सत्यपारायणता, सदाचार इत्यादी गुणांनी ब्राह्मणत्व येते. प्रजापालन, क्षात्र, तेज इत्यादी गुणांमुळे मनुष्य क्षत्रिय होतो. कृषी, गौरक्षण, धनार्जन यामुळे वैश्य होतो. वेदाचा त्याग, अमंगळ आचार यामुळे शूद्र ठरतो असे भृगूने सांगितलेले आहे. म्हणजे या ठिकाणी सहस्त्रबुद्धे म्हणतात की भृगु ऋषीने जे सांगितलेली कारण आहेत, ब्राह्मण कसा घडतो, तर मग ब्राह्मण हा सत्यपारायणता, सदाचार, वेदांचं अध्ययन इत्यादी गुणकर्म त्याचे असतील तर तो ब्राह्मण असतो. त्याचबरोबर प्रजेचं पालन करणं, क्षात्र, तेज इत्यादी गुणामुळे तो क्षत्रिय असतो. आणि गौरक्षण, धनार्जन इत्यादीमुळे तो वैश्य होत असतो. वेदांचा त्याग आणि अमंगळ वर्ण म्हणजे तुमची वागणूक जर चांगली नसेल तर मग तो व्यक्ती शूद्र वर्णामध्ये जातो. अशा पद्धतीचं एक विश्लेषण सहस्त्रबुद्धे यांनी केलेलं आहे. आणि ते म्हणतात की असे भृगु ऋषींनी सांगितलेले आहे. म्हणजे बघा, वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांची मते आहेत. श्री मुग मानसे लिहितात की यादवकालीन ब्राह्मण वर्गाविषयी लिहितात, शाखा, गोत्र इत्यादीच्या अनुरोधाने ब्राह्मण वर्गाचे कोडभेद निर्माण होऊन त्याचे प्रदेशा विशिष्ट आणि ग्रामांवरची समाज घटक तयार झाले. चिक्क बागेवाडी येथील कृष्ण यादवांच्या लेखात पटवर्धन आडनावाच्या महाराष्ट्रीय ब्राह्मणांमध्ये हरित, शांडिल्य, भारद्वाज, गौतम, काश्यप, विष्णुवृद्ध आणि अगस्ती इत्यादी गोत्रे होती. युद्धात गाजविलेल्या शौर्यामुळे क्षत्रियांच्या वेगवेगळ्या कुळी नाव रूपाला आल्या. काश्मीरमध्ये लिहिल्या गेलेल्या राजतरंगणी या कल्हणाने क्षत्रियांच्या प्रसिद्ध कुळांची नावे दिलेली आहेत. ब्राह्मण वर्ग अध्ययनशील होता, त्याचे पोटभेद वेदशाखेनुसार पडले. युद्धातील शौर्याच्या बळावर क्षत्रियाच्या कुळाचा उदय झाला. शूद्रांचा संबंध फार पूर्वीपासून शारीरिक कष्टांशीच होता. यांच्यातील पोट जाती त्यांनी स्वीकारलेल्या धंद्यावरून पडल्या. प्रत्येक पोट जातीने आपापल्या जमातीत विवाहादी संबंधाची बंधने पाळल्यामुळे सुतार, लोहार, चांभार, गवळी, काळी, मोडी, कोमी, नावी इत्यादी अनेक जाती अस्तित्वात आल्या. जातीमध्ये पुन्हा पोट जाती निर्माण झाल्या. चांबड्यांचा धंदा करणाऱ्यांमध्ये मोची, चांभार, ढोर असे पुन्हा भेद पडले. आता लक्षात घ्या, महत्वाचा भाग आहे कसा की ज्या जाती आहेत, म्हणजे बघा आधी तर एक कसा आहे धर्म झाल्याच्या नंतर जाती, आणि जातीमध्ये सुद्धा काय पोट जाती. आणि त्या पोट जातीमध्ये राहूनच काय रोटी बेटी व्यवहार हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चालतात, अजूनही चालतात. आता जर समजा एखादं मी तुम्हाला मागे उदाहरण दिलं, जर समजा सोयरी व्हायची असेल तर काय केलं जाते, म्हणजे कुणबीच कुणबी आहे की नाही असतो. मग ते विचारतात आणखी त्याच्यात आहे ना, कुणब्यातील जे पोट जाती असतात तर त्यामध्ये ते प्रकार आहेत का, त्याच्यामध्ये कुठले असतात, किरडे कुणबी आहे ना, आणखी कोणते सांगा ना, कोणते, झाडपी कुणबी आहे ना, असे उदाहरण म्हणून. जसं तेली असेल तर कोणतं, मग त्याच्यात एक पहिली आहे ना, दोन पहिली, चार पहिली असे ते पोटभेद असतात. तर म्हणजे त्या जातीच्या बाहेर जाऊन सुद्धा आजही विवाह वगैरे काही होत नाही. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने हे पोटभेद, जातीभेद म्हणजे धर्मामध्ये जाती आणि जातीमध्ये उपजाती अशा पद्धतीची रचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इथे जर पाहिलं तर म्हणतात बघा, शूद्रांनी पत्करलेल्या व्यवसायावरून त्यांच्या जाती पोटजाती निर्माण झाल्या. म्हणजे शूद्रांनी कोणते व्यवसाय पत्करले स्वीकारलेले आहेत त्यावरून सुद्धा त्यांच्या जाती पोटजाती निर्माण झाल्या. आता हे त्यांनी स्वतःहून स्वीकारलेले व्यवसाय आहेत ते त्यांच्यावरती लादलेले आहेत. ते आता वेगवेगळ्या पुस्तकामध्ये, ग्रंथामध्ये आपण संशोधन केल्याच्या नंतर लक्षात येईल. आर्य अनार्य कशा पद्धतीने आले, कशा पद्धतीने तो संघर्ष चालला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथांमधून पाहायला मिळतील. तर त्याचं आपल्याला ते वेगळ्या पद्धतीचं अध्ययन करण्याची गरज आहे. आपण जर सुरुवातीला पाहिलं तर इथे म्हणतात ब्राह्मणांनी स्वीकारलेल्या वृत्तीच्या योगे त्यांच्या पोटशाखा अस्तित्वात आल्या. त्यांनी स्वीकारलेल्या वृत्तीमुळे त्यांच्या आडनावातही बदल झाले. उपाध्ये, पाठक, उपासनी, दीक्षित, अग्निहोत्री इत्यादी कुलनामे यादव काळी समाजात रूढ होती.
वेदाध्यायावरून द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी, पंडित, घैसास इत्यादी नावे रूढ झाली. जमा खर्च ठेवण्यासाठी मिळालेल्या वतनांवरून कुलकर्णी, देशपांडे वगैरे आडनावे महाराष्ट्रात 12व्या शतकात होती. देश, जाती, ग्राम, प्रदेश इत्यादीवरून आडनावे निर्माण झालेली होती. म्हणजे लक्षात घ्या, चातुर्वर्ण समाज व्यवस्थेमुळे समाज दुभंगला. समाजातला समतेचा विचार मागे पडून हिंदू समाजात विषमता निर्माण झाली. समाजाचे वर्ण व्यवस्थेने विघटन केले. त्याचाच परिणाम महाराष्ट्राला यादव सत्तेला, मुस्लिम आक्रमणाला बळी पडावे लागले. लक्षात घ्या, समाज व्यवस्था कशी होती? वर्ण व्यवस्था होती, चातुर्वर्ण व्यवस्था होती, याच्यामध्ये उच्च निष्ठा होती, श्रेष्ठ कनिष्ठता होती. त्यामुळे काय झालं की जातीभेद, पोटजातीभेद, धर्मभेद ह्या ज्या गोष्टी सगळ्या आळ आलेल्या होत्या महाराष्ट्राच्या या जळणघळणीमध्ये. त्यामुळे तू श्रेष्ठ, मी कनिष्ठ, तू श्रेष्ठ ही जी ती भावना होती, त्यामुळे महाराष्ट्राला एक संघपणे ते बांधून ठेवू शकले नाही. आणि मग ज्या वेळेला परकीय आक्रमक आले, त्या काळातले, म्हणजे जे या भूमीतले नव्हते ते परकीय आक्रमक. आणि ह्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर मुस्लिम आक्रमक मोठ्या प्रमाणामध्ये आले होते. कशासाठी आले होते? संपत्ती मिळवण्यासाठी आले होते, धन धान्य मिळवण्यासाठी आले होते. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्या प्रांतामध्ये मिळत नव्हत्या, म्हणून ते आपल्या महाराष्ट्राच्या दिशेनं म्हणजे उत्तर भारतामधून इकडे दक्षिणेकडे धाव घेतली आणि मग आपल्या या मध्य भारतामध्ये येऊन महाराष्ट्रामध्ये ते स्थिर झाले. म्हणून आपण पाहतो की भारतामध्ये जर तुम्ही पाहसाल तर उत्तर भारतामध्ये आणि मध्य भारतापर्यंत जी परकीय आक्रमणांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे, जास्त दिसते आपल्याला. म्हणून बहुभाषिक लोक सुद्धा आपल्याला याच प्रांतामध्ये पाहायला सुद्धा मिळतात. तर या काळामध्ये कुटुंब संस्था कशी होती आपण पाहिली, चातुर्वर्ण व्यवस्था पाहिली, कुटुंब संस्था. ठीक आहे, म्हणजे हे लक्षात आलेलं आहे, तुमच्या झालेलाच आहे हा भाग आपला, त्याच्यामुळे जास्त काही घेण्याची गरज नाही आहे. आणि काही काही भाग इतका माहित असते आपल्याला, डोळे बंद करून माहित असते. ही चातुर्वर्ण व्यवस्था तुम्हाला डोळे जरी बंद केले हे सगळं तुम्हाला माहित आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर भाष्य करण्याची जास्त गरज नाही. फक्त आता यादव काळातील काय कुटुंब व्यवस्था. कुटुंब व्यवस्थेमध्ये बघा काय म्हणतात, कुटुंब ही व्यक्तीच्या जीवनातील एक सामाजिक संस्था आहे. कुटुंब ही सामाजिक संस्था आहे आणि अत्यंत महत्त्वाची संस्था आहे, लक्षात घ्या. सामाजिक संस्था, सामाजिक संस्था कुटुंब. ठीक आहे, अतिशय महत्वाचा आहे कुटुंब. समाजाला पुढे नेण्यासाठी एक चांगला समाज घडवण्यासाठी कुटुंबाची जबाबदारी फार मोठी असते. कुटुंब आपल्या मुलाबाळांना जे काही सदाचाराची शिकवण देत असते त्यामधूनच समाज घडत असतो आणि समाजच देश उभा करत असतो. तर कुटुंब हे खूप महत्वाचं आहे. म्हणून इथे म्हणतायत की एकत्र कुटुंब पद्धती भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य होय. कशी होती? एकत्र कुटुंब पद्धती. तेव्हाही होता, आताही आहे ना बऱ्याच ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती. आता विभक्त कुटुंब पद्धती एक लागलेला शापच म्हणावा आपल्या संस्कृतीला. आणि काही कारण असतात. समजा आता मुलं बाळ वेगळ्या ठिकाणी नोकरीवर लागली तर त्यामधून ते निर्माण झालेली एक व्यवस्था आहे, नव्याने निर्माण झालेली. आता त्याला काही इलाज नसते. अनेक मुलं बाळ आई वडिलांना घेऊन जायला तयार असते पण ते जात नाही, म्हणते आम्ही आमच्याच गावात राहणार, आम्हाला करमत नाही. तर ही जी ती एक मानसिकता असते, तर याच्यामधून ते काय झालं, विभक्त कुटुंब पद्धती जन्माला आली. तर एकत्र कुटुंब पद्धती हे आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. भारतात शेकडो वर्ष एकत्र कुटुंब पद्धती चालत आलेली आहे. परंतु यादव काळाच्या पूर्वी महाराष्ट्रात एकत्र कुटुंब पद्धती विभक्त कुटुंब व्यवस्थेकडे वाटचाल करताना आढळते. म्हणजे विभक्त कुटुंब पद्धतीचा कालखंड कुठून सुरू होते तर म्हणतायत की यादव काळापासून सुरू झालेला आहे. लक्षात घ्या, यादवांच्या काळात पूर्वी महाराष्ट्रात एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. त्याच्यानंतर मात्र यादवांपासून काय झालेलं आहे, विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झालेली आहे. विज्ञानेश्वरादी धर्मशास्त्रकारांनी कुटुंबाच्या विभक्तीकरणाला मान्यता दिली. एकत्र कुटुंबियाच्या धन विभागात होणारा अन्य गृहातील व्यक्ती खेरीज इतरांना वंश परंपरा मालमत्तेवर कोणताही हक्क नव्हता. म्हणजे लक्षात घ्या, एकत्र कुटुंबियाच्या धन विभागात होणारा अन्य गोत्रातील व्यक्ती खेरीज इतरांना वंश परंपरागत मालमत्तेवर कोणताही हक्क नव्हता. म्हणजे त्या ज्या गोत्राच्या बाहेरचे लोक असतील
तर त्यांचा त्या याच्यावर मालमत्तेवर अधिकार राहत नव्हता असे ते म्हणतात. स्थावर संपत्तीवर 3 पिढ्यांना समान मालकी हक्क होता. 3 पिढ्या म्हणजे आजोबा, मुलगा आणि नातू या तीनही पिढ्यांचा समान अधिकार संपत्तीवर चालत होता. त्यामुळे पिता, पुत्र आणि पौत्र यांचे संपत्तीशिवाय स्थावर मिळकत विक्री किंवा दान करता येत नव्हती. विज्ञानेश्वराने त्यांच्या मिताक्षरात दिवंगत झालेल्या मनुष्याची विधवा पत्नी किंवा कन्या यांचा वारसा हक्क मान्य केला. विज्ञानेश्वरांच्या मते एखादी स्त्रीची ज्या ज्या वस्तूवर सत्ता आहे त्या सर्व बाबा तिच्या स्त्रीधनामध्ये समाविष्ट होतात. म्हणजे लक्षात घ्या, मिताक्षरे या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळते की एका विधवा स्त्रीला तिच्या पत्नीच्या संपत्तीवरही अधिकार होता हे दाखवण्यात येते. आजच्याही काळात तसंच आहे बघा, आहे की नाही. परंतु पूर्वीच्या वेळी त्या मुलींना वगैरे अधिकार नव्हता, स्त्रियांना पाहिजे त्या पद्धतीने संपत्तीत वाटा नव्हता. तर त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते हिंदू कोड बिल मांडलं. मुलांना जसा अधिकार तसाच मुलींना सुद्धा संपत्तीत सारखा वाटा असला पाहिजे यासाठी ते केलेलं आहे. तर ही जी कुटुंब व्यवस्था होती आपल्याला त्याही वेळेला ती त्याच पद्धतीची दिसून येत आहे. तर या पद्धतीची होती. धार्मिकता होती. 13व्या शतकात महाराष्ट्रात यादवांच्या राजवटीत समाज स्वराज्याचे सुख अनुभवित होता. तरी समाजाला अनेक दुष्ट चक्रांनी ग्रासलेले होते. लक्षात घ्या, धार्मिकता होती म्हणजे प्रचंड लोक धार्मिक होते ना, पूजा अर्चा कर्मकांड या वेळेला करत होते. तर याच वेळेला ते म्हणतायत की समाज दुष्ट चक्रांनी ग्रासलेला होता. वैदिक परंपरा समाजात रूढ श्रद्धा होती. धर्मशास्त्राच्या वचनाद्वारेच समाज व्यवस्था टिकवण्याचा प्रयत्न केला जात होता. तरीही कालसापेक्ष सामाजिक गरजातूनच नवे धर्मशास्त्र उपाय शास्त्र वचनांच्या आधारे निर्माण करून जुन्या नव्यांचा मेळ बसवण्याचा प्रयत्न होत होता. ठीक आहे. तर धार्मिकता मोठ्या प्रमाणामध्ये होती. लक्षात घ्या, म्हणजे धर्माला मोठं स्थान होतं. अनादी काळापासून ते चालत आलेलं आहे. म्हणून कसा धार्मिकता हा महत्वाचा भाग होता. कर्मकांड मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जात होते. ह्याच काळामध्ये आपण पाहतो की राजा रामदेव रायाचा जो प्रधान सेवक होता, राजा रामदेव राय याचा जो पंतप्रधान होता, कोण नाव काय सांगा, सांगा ना पटकन सगळे सामूहिक. हेमाद्री पंत. हा, हेमाद्री पंत. किती कोणता ग्रंथ लिहिला हेमाद्री पंताने सांगा पटकन. असं काही सांगत जा, हे तर माहितच होतं म्हणा आम्हाला, आहे की नाही. चिंतामणी हा ग्रंथ लिहिला. किती प्रकारचे व्रतवैकल्य होती यात? 2000 प्रकारची व्रतवैकल्य होती चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथामध्ये. हेमाद्री पंथाने कोणती मंदिरं उभी केली महाराष्ट्रावर? हेमाद्री पंथी. त्याला आज आपल्या इकडे काय म्हटलं जाते? हेमाळ पंथी मंदिरं म्हटल्या जाते, आहे की नाही. हेमाळपंथी मंदिर. तर या मंदिराच्या माध्यमातून ही 2000 व्रतवैकल्ये वर्षाची 2000 व्रतवैकल्ये कुटुंबियांना करायला लागायची. म्हणून काय झालं होतं की समाज जो आहे काय अतिशय म्हणजे नागवला गेला होता. धार्मिकता असल्यामुळे काय झालं का ही जी सगळी जी व्रतवैकल्ये आहेत 2000 प्रकारची व्रतवैकल्ये त्या काळातील त्या समाजाला त्या लोकांना ती करायला लागत होती. त्यामुळं समाज कसा होता, अतिशय दुःखी होता, नाराज होता झालेला. आणि ते म्हणतायत बघा, सामाजिक गरजातून नवे धर्मशास्त्र उपाय समाजशास्त्र वचनांच्या आधारे निर्माण करून जुन्या नव्याचा मेळ बसविण्याचा प्रयत्न होत होता. पारंपरिक जीवन सुखाने व्हावे म्हणून समाजात व्रताचरण पुण्य संचय करण्याची अंधश्रद्धा प्रवृत्ती बळावली होती. एकादशी, अनंत व्रत, गोकुळाष्टमी, नवचंडी, शिवलिंगार्चन, पूजा अर्चा, गुरुपूजा इत्यादी व्रतांचे पालन केले जात होते. हेमाद्री पंडितांच्या चतुर्वर्ग चिंतामणी ह्या प्रसिद्ध ग्रंथात व्रतखंड, दानखंड, तीर्थखंड, मोक्षखंड आणि 5वा परिशेष खंड असे भाग आहेत. व्रतखंडात वर्षात करावयाच्या 2000 व्रतखंडांची माहिती दिलेली आहे व्रतखंडामध्ये, लक्षात घ्या. त्यानंतर यादव काळातही मनु याज्ञवल्क्य यांच्या काळापासून आलेली परंपरा अबाधित होती.
धर्माधिष्ठित समाजकारण होते. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनात स्मृती श्रुतीच्या नियमांचे पालन केले जात होते. लक्षात घ्या, मोठे पालन मोठे कठोर होते. सगळ्या प्रकारची कर्मकांड करावी लागत होती, पालन करावे लागत होते. बारसे, नामकरण, उपनयन, मोंजबंधन, विवाह, गर्भधान इत्यादी धार्मिक संस्कार, प्रथा, चालीरीती प्रचलित होत्या. न्यायदानात धर्मशास्त्राचा आधार घेतला जात होता. व्रताचे पालन करणे, प्रायश्चित घेणे, उपवास करणे, दान, होम, उपवास यांचा प्रायश्चितांमध्ये समावेश होत होता. लक्षात घ्या, म्हणजे दान करणे, होम हवन करणे हे कशासाठी? प्रायश्चित करण्यासाठी. आणि मग त्या जन्मापासून, बारशापासून म्हणजे ते 7व्या महिन्यापासून तर मेल्याच्या नंतर त्याचं दरवर्षी श्राद्ध करण्यापर्यंतचे असे जे विधी आजही आहेत आपल्याकडे प्रचलित, तर ते सगळे कसे या पद्धतीनं परंपरेनं आलेले आहेत. तर याची सगळी ती नियम त्या चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथामध्ये हेमाद्री पंडिताने लिहून ठेवलेली आहे. आणि त्यावेळेला लक्षात घ्या, हे सगळे बंधन होते, समाजाला कराच लागत होती. जर केली नाही तर त्याला धर्माच्या बाहेर काढण्यात येत होतं. आज काय? आज आपल्या मनाचे, मला काय करीन तर करीन, नाही तर नाही करीन. कोणी म्हणू शकते कोणाला काय? काही म्हणू शकत नाही. परंतु तो काळ तसा नव्हता. त्या काळामध्ये लोक स्वतःला विकत होते, म्हणजे वर्षभरासाठी विकून देत होते एखाद्या शावकाराकडे की वर्षभर मी तुझ्या शेतात काम करीन, मला माझ्या इथे बारसं करायचं आहे, काही पैसे दे. तर थोड्या थोड्या पैशामध्ये लोक स्वतःला विकून टाकत होते. सालं भरणे ही जी एक प्रक्रिया होती, जुन्या काळामध्ये लोक सालाने काम करायचे, तर ते चालत होते, कर्जबाजारी व्हायचे. आणि ह्या माध्यमातून प्रचंड लोक नागवले जात होते. आणि त्याचा परिणाम असा झाला की ह्याच कारणांमुळे, ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांमुळे यादव राजसत्तेचा ऱ्हास होत गेला हळूहळू. कारण लोक कंटाळली होती. आणि परकीय आक्रमक जेव्हा आले तर त्या परकीय आक्रमकाच्या त्या धर्मामध्ये, त्यांच्या पंथामध्ये ही अशा प्रकारची 2-2 हजार व्रत वैकल्य नव्हती. म्हणून लोक पटकन त्या धर्मामध्ये प्रवेश घेत होते, कारण तिथे या कुठल्याही गोष्टीची त्यांना बंधनं राहत नव्हती. आणि मग अशा या सगळ्या त्या काळामध्ये म्हणून मग ती धर्म टिकवण्याची, लोकांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून धर्मातच राहा असं सांगण्याची वेळ आलेली होती. आणि मग त्याचाच परिणाम की काय, पुढे मग संत चळवळ उभी झाली किंवा मानवाव संप्रदाय सुद्धा उभा झालेला आहे. तर या पद्धतीनं आपली ही आताची तासिका संपलेली आहे. माझी तासिका आता तिकडे आहे. तर काही तुमची प्रश्न? नो स्टडी नो कन्फ्युजन. काही प्रश्न तुमचे झालेल्या प्रकरणावर कोणाला काही विचारायचं आहे? ठीक आहे, असो.